आता ही सगळी शस्त्र तुम्हाला कुठं बघायला मिळते आधी या सांगतो. तर विषय असा झालता, आज आमच्या कॉलेजला सुट्टी होती, त्यामुळे मी आणि माझे काही मित्र का नाही आम्ही चाललेलो कोल्हापूरला. आता जर तुम्ही 8च्या रेल्वेनं कोल्हापूरला गेला ना तर तुमचं 10 रुपये तिकीट असते, आणि जर तुम्ही 10:30च्या रेल्वेने गेला ना तर 30 रुपये तिकीट लागते. आम्ही तर 10:30च्या रेल्वेने आलतो, त्यामुळे आम्हाला का नाही 30 रुपये तिकीट लागलं. रेल्वे स्टेशन पासून भवानी मंडप फक्त 1.5 ते 2 किलोमीटर आहे, त्यामुळे आम्ही चालत चालत भवानी मंडपात आलो. तिथे थोडे कासव बघितले आणि बॅक साईडला आम्ही महालक्ष्मी मंदिरात गेलो. मंदिरात पाया वगैरे त्यांनी पडून झाल्यावर आम्हाला जेवणाचा पास मिळाला. तो पास घेऊन आम्ही अन्नक्षेत्रात गेलो. मस्तपैकी जेवण करून झाल्यावर आम्हाला कळालं की इथनं 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर कने टाउन हॉल आहे, आणि तोच टाउन हॉल बघायला आम्ही सगळेजण चालत चालत गेलो. इथं तुम्हाला वेगवेगळी प्रकारची शस्त्र, पेंटिंग्स आणि खूप साऱ्या वास्तू बघायला मिळतील. या टाउन हॉल मध्ये तर तुम्हाला जायचं असला तर लहान मुलांना का नाही 5 रुपये तिकीट आहे, आणि मोठ्यांना का नाही 10 रुपये तिकीट आहे. आता तिथे व्हिडिओ करायला तर बंदी होती, तरी पण मी तुमच्या खातीर का नाही व्हिडिओ थोडासा केला आहे. तेथून बाहेर आल्यावर थोडा वेळ त्या मामांसोबत बोललो. त्यांनी सांगितलं की इथं जवळच बाग वगैरे पण आहे, त्या बागेत गेल्यावर तर का नाही यांच्यातला बारकेपणा का नाही जागा झालता. तिथं थोडा वेळ दंगामस्ती केलो, तिथला मॉल फिरला आणि आम्ही डायरेक्ट लागलो परतीच्या प्रवासाला. आता तुम्ही जर संध्याकाळच्या 5च्या आणि 7च्या रेल्वेला जर यायला का नाही तर 10 रुपये तिकीट असते, आणि बाकी सगळ्या रेल्वेला का नाही 30 रुपये तिकीट असते. आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, आणि जाताना काम करते म्हणजे तुमच्या भावाला फॉलो तेवढा नक्की करा, आणि युट्यूबर असला तर सबस्क्राईब करा. चला.